अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगभलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, शांत मनाने मनापासून मी आज मामांकडे प्रार्थना करत आहे. मामांना आपल्याला सांगायचं आहे, बाळूमामा, मला माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या उपस्थितीची खूपच गरज आहे. कारण तुमच्याशिवाय माझ्या जीवनाचा मार्ग हा कठीण आणि एकटा वाटतो. तुम्हीच माझा आधार आहात, तुम्हीच माझी शक्ती आहात, तुम्हीच माझं सर्वस्व आहात. तुमच्याशिवाय मी दिशाहीन होऊन जातो. जर तुमचं हृदयही परमेश्वरावर प्रेम करत असेल आणि त्याला स्वीकारायला तुम्हाला अजिबात लाज वाटत नसेल, तरच ही प्रार्थना सद्गुरूपर्यंत पोहोचते. म्हणून कोणत्या तरी आपल्या माणसापर्यंत नक्कीच पोहोचवा. देव तुमचे मार्ग स्वतः सोपे करेल. आणि ही प्रार्थनासुद्धा तुम्ही सर्वांनीच आपल्या ब्रह्मांड नायक बाळूमामांना करा. भक्तांनो, जेव्हा श्रीकृष्ण राधाला भेटण्यासाठी शेवटच्या वेळी गेले, तेव्हा राधा रडली आणि म्हणाली, कृष्णा, आता तू परत कधीच येणार नाहीस. मी तुझ्याशिवाय कशी जगू शकेल. तुझ्या राधाला दुसऱ्या कोणासाठी तरी सोडून जात आहेस. मलाही घेऊन चल ना तुझ्यासोबत. मग राधाने कुंकू सिंदूर काढले आणि म्हणाली, हे घे कृष्णा, मला तुझी अर्धांगिनी बनव. हे ऐकून कृष्णाने तोंड फिरवले. हे सर्व पाहून राधा पूर्णपणे खचून गेली. मग राधा म्हणाली, कृष्णा, मला माफ कर. मी माझ्या प्रेमाला लग्नात बदलून तुला नाराज केले. माझ्यावर अशी रागवू नकोस. मला एकदा तरी बघ. जसे कृष्णा राधाकडे वळले तेव्हा राधाने पाहिले की ते डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे राधा बनले होते. तेव्हा कृष्ण म्हणाले, राधे, लग्नासाठी दोन व्यक्तींची गरज असते, पण आपण तर एकच आहोत. हे ऐकून राधा खूपच रडली. या छोट्याशा संवादातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आयुष्यामध्ये तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर ते भगवंतावर करा. भगवंतावर तुम्ही निखळ प्रेम करा. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. तो तुमची साथ कधीच सोडणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट वळणावर तो तुमच्यासोबत नक्कीच असेल. म्हणून प्रेम करायचं असेल तर एकदा भगवंतावर करून बघा. आयुष्य कसं चमत्काराच्या दिशेने वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही. मग बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भक्तांनो, उद्या सकाळी 7:30 वाजता बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव या निमित्ताने बाळूमामांची भाकणूक आपल्या या भक्तिमय चॅनलवरती येणार आहे. जगाचं पुस्तक उघडणार आहे. भंडाऱ्याचा महिमा सांगण्यात येणार आहे. म्हणून सकाळी ठीक 7:30 वाजता सर्वांनीच बाळूमामांची भाकणूक ऐकायची आहे. चला तर मग भक्तांनो, आजच्या या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करूया. भक्तांनो, आजच्या देवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहे. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जिथे आपल्याला बोलवत नाही अशा ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका. ज्या गोष्टी स्वतःहून कधी आपल्याला कोणी सांगत नाही त्या गोष्टी स्वतःहून कधीच विचारायच्या नाहीत रे. कारण बाळा, अशाने आयुष्यातून आपल्याला किंमत कमी होते. लोक आपली किंमत करत नाहीत, आदर करत नाहीत. म्हणून बाळा, ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जाईल तिथे तर कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीच इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका. त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा नाही. त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा काहीच हक्क नाही, ज्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधी प्रयत्नच केले नाहीत. आयुष्याला दोष देत बसू नका. जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना नंतर पस्तावा येईल. म्हणून बाळा, जीवनामधील काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाहीत. म्हणून
आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाहीत रे. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते. म्हणून जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की माझी मदत करशील का. मग त्याचा खरा स्वभाव आपल्याला कळेल. भरोसा आपण स्वतः केला तर तो आपली ताकद बनतो, आणि दुसऱ्यानंतर भरोसा केला तर तो आपली कमजोरी बनतो. म्हणून आयुष्यामध्ये फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला महत्त्व द्या. माझ्या बाळा, लक्षात ठेवा, उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची जास्त प्रगती होईल. संघर्ष करताना माणूस नेहमीच एकटा असतो रे, पण यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांवर जग हसले त्या लोकांनी इतिहास रचला. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढेल. बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो, त्याचे आदरातिथ्य करतो, स्वतःचे महत्त्वच विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. म्हणून बाळा, जीवनामध्ये जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील ना, तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणेच बंद करतात रे. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण ते मतलबी लोक असतात. अरे बाळा, नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही रे. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, परंतु बाळा, स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर लगेच डगमगता रे. हे काम पूर्ण मी करू शकेल की नाही, माझ्याने होईल की नाही, अशा प्रकारे तुम्ही अविश्वास दाखवता. अरे बाळ, ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीच जाऊ नका रे. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका. पण तुम्ही त्याच्या उलट करता. जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता. अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका रे. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. आपलं आयुष्य इतकंही स्वस्त करून टाकू नका. कोणाचीही चेष्टा करताना विचार करा, असे होऊ शकते की काही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येईल. म्हणून बाळ, लक्षात ठेवा, मोठ्या व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपल्यात काही कमीपणा आहे असं वाटत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत रे. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना परत मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. जीवनामध्ये साधे लोक नेहमी धोका खातात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग धोका खाता. माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तशाच प्रकारे अगदी माणूस देखील बदलतो. पण एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते ना, तेव्हा ती म्हणते की मी तुमच्यासाठी मरायलाही तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतरच तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. बदलले काय फक्त वेळ आणि परिस्थिती. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जीवनातील आनंद हा पैशावर अवलंबून असतो, तर परिस्थिती अवलंबून असते. एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो. बऱ्याचदा जीवनामध्ये अशी अडचणी येतात की त्या सोडवणे तुमच्या हातात नसते, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आनंद शोधू शकता. आयुष्याचे नियम पण कबड्डीसारखे असतात. आयुष्याचे नियम पण कबड्डीसारखे असतात रे. जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. हे जीवनाचं कटू सत्य आहे. नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यांना मिळतो वेळ, हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. आयुष्यात एक वेळ अशीही येते की जे विसरायची होते, जे विसरायचे आहे ते लक्षात राहतं.
जिथे चूक नसेल तिथं झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे कधीच जाऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या चुका शोधल्याने आपण पवित्र होत नाही. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. हे आयुष्यामध्ये सर्वात अगोदर लक्षात ठेवा. माझ्या बाळा, सगळे दुःख दूर झाल्यानंतरही मन प्रसन्न होईल. हा सगळ्यात मोठा प्रेम आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळी दुःख दूर होतील. लक्षात ठेवा, मेहनतीशिवाय या जगात काहीच मिळत नाही. आपली सावलीसुद्धा उन्हात गेल्यानंतरच दिसते. म्हणून जीवनात आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे. कोण काय करतं, कशासाठी करतं, का करतं, या गोष्टींपासून जेवढे लांब राहाल तेवढे आयुष्यामध्ये तुम्ही सर्वात सुखी राहाल. बऱ्याचशा लोकांना आपण पाहत असतो की त्यांना त्यांच्या आयुष्याचे काहीच घेणे देणे नसते, पण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे हे जाणून घ्यायचे असते. चांगल्या लोकांची काही लक्षणे आपण आपल्यामध्ये पण चेक करा. मामा सांगतात, अरे बाळा, चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात, पण दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखाव्यासाठी अशा लोकांचा सन्मान करतात. चांगले लोक कधीच कोणत्या गोष्टीचा दिखावा करत नाहीत. त्यांच्याजवळ कोणतीही गोष्ट असली तरीही, पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसले तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात. परंतु बाळा, चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखे बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखे बनायचे आहे. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगले घडते तेव्हा चांगले लोक त्याचे क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात, पण खोटी व्यक्ती सगळ्यांना सांगतात की हे जे काही आहे, हे जे काही झाले आहे ते फक्त माझ्यामुळेच झाले आहे. त्यामुळे बाळा, जगण्याचा आनंद घेऊन जगा, काळजी करू नका. जे बदलता येईल ते बदला रे. जे बदलता येईल ते बदला. जे बदलता येणार नाही ते स्वीकारा आणि ज्याचा स्वीकार करता येणार नाही त्याच्यापासून दूर जा, पण स्वतःला नेहमी खुश ठेवा. ही पण एक मोठी गोष्ट आणि मोठी जबाबदारी आहे. म्हणून बाळा, कर्म करत असताना कर्म करत राहिले पाहिजे. यश मिळो किंवा अपयश मिळो, कर्म करणं कधीच सोडू नका. बऱ्याच वेळा लोक अपयशी झाले की काम करणं सोडून देतात. जर तुम्ही फक्त बसून राहिलात तर काहीही करणे सोडून दिले तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच बदल होणार नाही. जर तुम्ही 10 वेळा हरून सुद्धा परत ताकदीने उभे राहिले तर विश्वास ठेवा, 11व्या वेळी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल रे. त्यामुळे कर्म करणे कधीही सोडू नका. म्हणून बाळा, मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये असे काही कर्म करा, हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. हा माझा शब्द आहे. म्हणून झोप आणि निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो, झोप आणि निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो तो पुढे जाण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये वेळेनुसार स्वतःला बदला रे, किंवा वेळच बदलवा. अडचणींना दोष देऊ नका. प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिका. लढण्याची ताकद ही प्रत्येकाजवळ असते रे, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाती निभावणं आवडतं. अरे बाळा, खोटं बोलल्यामुळे कोणाचं चांगलं होत असेल, कोणाचं रक्षण होत असेल तर असं खोटं बोलणं पुण्य असतं, पाप नाही. ज्या खरं बोलल्यामुळे कोणाला त्रास होईल ते खरं बोलणं काही उपयोगी नसतं आणि जे खोटं कोणाचं आयुष्य वाचवेल ते खोटं पण पुण्य देणारं असतं. चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही आणि थोडं बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. चेहरे बऱ्याच वेळा खोटं बोलतात. चेहरे हे बऱ्याच वेळा खोटं बोलतात. नात्यांचं खरं रूप तर अडचणीच्या वेळी समजतं. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात ते हे विसरतात की त्यांच्याजवळ पण 2 डोळे आहेत. आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे रे, पण वेळ जेव्हा मर्यादेची असते त्यावेळी शस्त्र हातात घेणे सुद्धा गरजेचे असते. म्हणून बाळा, ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना
कधीच दुसऱ्यांबरोबर करू नका. डोकं आणि छत्री तेव्हाच काम करतात जेव्हा ते चालू असतात. बंद असले तर दोन्ही ओझं वाहतात. म्हणून जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं. जेवढं जास्त कोणाला आपलं समजताल आणि मोह ठेवताल तेवढं ती व्यक्ती तुम्हाला जास्त रडवेल. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये चांगल्या स्वभावाच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते की ते वाईट वेळेतसुद्धा चांगलेच असतात आणि वाईट स्वभावाच्या लोकांचे चांगले वागणे तुमची वाईट वेळ आली की गायब होऊन जाते. मामा सांगतात, माझ्या बाळा, जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलंच असतं. तुमच्या परिस्थितीवर कधी गर्व करू नका, कारण उंच उडणं जमिनीपासून सुरू होऊन जमिनीवरच येऊन संपतं हे लक्षात ठेवा. अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. मेहनतीचं फळ आणि अडचणीचं उत्तर उशिरा का होईना पण नक्कीच मिळत असतं. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे लोक पण सुद्धा करतात. यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात, पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले आयुष्याचे साथीदार असतात. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही, प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचं लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका.
आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो, तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो, तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरचे व्यक्ती? तर याचे उत्तर असेल, आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे, आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात, आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात, त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो, त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही, त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या, शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका, शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक.
आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं
त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे, आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं, पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच. कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं
हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामा